सो नेक्स्ट जी मला रिसीव झाली ती पण थोडं हेवीमध्ये आहे आणि यावेळेला मी जनरली हेवीमध्येच थोडंसं कवर करण्याचा प्रयत्न केलं, कारण जनरली आता लग्न सराई सगळे सुरू आहेत, बॅक टू बॅक सगळे वेडिंग्स सुरू झालेले आहेत आणि प्रत्येकाला गरज असतेच नाही म्हटलं तरी. तो अशा पद्धतीचं नेक पीस दिलेलं आहे. चोकर नाही आहे, प्रॉपर गळ्यातलं असं नेक पीस आहे. याच्या आतमध्ये कुठलेही स्मॉल जर चोकर जर घालायचं असेल तर आपण इन्क्लूड करू शकतो. अशा पद्धतीचं आहे आणि यामध्ये असे छोटे स्टड्समध्ये इयरिंग्स दिलेले आहेत. तिच्या बॉक्समध्ये रिसीव झालेली आहे. यामध्ये पण असं बबल रॅपिंग्स आलेलं आहे आणि यामध्ये या पॅकेट्समध्ये रिसीव होत आहे. सो रिसीव बरोबर अगदी व्यवस्थित पद्धतीने होत आहे ज्वेलरी. आणि मेन असते पॅकेजिंग, कारण पॅकेजिंग व्यवस्थित असलं ना तर घरापर्यंत कुठल्याही गोष्टी व्यवस्थित असणार, नाहीतर डॅमेज होण्याचे खूप जास्त चान्स असतात. सो लुक ॲट, अशा पद्धतीची ही ज्वेलरी आहे. छान दिसत आहे वेअर केल्यानंतर. चला पूर्ण वेअर करून बघू, जेणेकरून जो प्रॉपर लुक आहे तो दिसेल. छान दिसत आहे, अगदी सुंदर दिसत आहे. मी या पद्धतीचं ॲक्च्युअली कधी वेअर केलेलं नाही आहे. अशा पद्धतीचं छान दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे घातल्यानंतर. नेहमी मी एकतर चोकर वेअर केलेलं आहे किंवा पूर्ण लांब वेअर केलं आहे. या पद्धतीचं मी अजूनही वेअर केलेलं नव्हतं, पण छान आहे. वेगळा असं काहीतरी आपण ट्राय करू शकतो. माझ्यासाठी पण हे नवीन आहे थोडंसं आणि एक हेवी लुक देत आहे, पण खूप सुंदर वाटतं आहे, सिम्पल वाटतं आहे बघताना, काहीतरी नवीन वाटतं. आणि एक असतं ना मराठी फेसवर ना खूप छान येतं, इंडियन फेसवर स्पेसिफिक खूप व्यवस्थित जातं. जर कुणाला गोल्डमध्ये असं जर बनवायचं असेल ना तरीही तुम्ही बनवू शकता, कारण ही जी डिझाईन आहे ना यामध्ये ही खूप छान दिलेली आहे. अगदी बारीक बारीक डिझाईन क्रिएट केलेली आहे. थोडंसं डिस्टन्स ठेवून छान खालच्या साईडला घुंगरूज लावलेले आहेत. या साईडला छान एक पेंडंट दिले. यामध्ये चेंजेस करू शकतो आपण. हा एकतर आपण हा एवढाच भाग पण बनवू शकतो किंवा प्रॉपरचं साधं दिलेलं आहे त्या पद्धतीचं पण बनवू शकतो. सो सांगण्याचं तात्पर्य असं की थोडंसं काहीतरी युनिक वाटतं आहे, नवीन वाटतं आहे. सो छान दिसत आहे. गोल्डची किंवा क्वालिटीचं जर विचार केलं तर मॅट फिनिशिंगमध्ये आहे. प्रॉपर गोल्ड जे गोल्डचं असतं ते गोल्ड नाही आहे, पिवळं गोल्ड नाही आहे, मॅटमध्ये आहे. घातल्यानंतर काही असं लुक क्रिएट झालेलं आहे. छान ओव्हल शेपमध्ये इयरिंग दिसलेलं आहे. ॲक्च्युली माझ्या कानामध्ये फिट नाही होत आहे हे व्यवस्थित, कारण माझं थोडंसं होलचं प्रॉब्लेम आहे आणि या साईडला व्यवस्थित फिट झालेलं आहे. तर अशा पद्धतीचं नेक पीस छान दिसतं आहे घातल्यानंतर. यू कॅन ट्राय. आणि मी तर म्हणजे एकदा ट्राय करून बघा. मी पण अशा पद्धतीचं काहीतरी ट्राय करून बघेन, कारण मी आधी ट्राय केलेलं नाही आहे अशा पद्धतीचं. नेहमी एकतर चोकर किंवा खूप लॉंग यूज केलेला आहे. घातल्यानंतर छान दिसतो आहे, अगदी सिम्पल पण सोबत लुक देत आहे. आणि थोडं अजून हेवी जर लुक क्रिएट करायचं असेल तरी पण आपण इझिली करू शकतो. हेवी साडी घालून आणि थोडंसं प्रॉपर मेकअप करून पण आपण करू शकतो. सो लास्टची जी ज्वेलरी आहे ती अगदी युनिक आहे. ती पण मला असं बॉक्समध्ये रिसीव झालेली आहे आणि सगळ्या याच्यामध्ये असं बबल रॅप्स दिलेले आहेत. आणि सगळे ज्वेलरी जनरली एक का म्हणजे ट्रेडिशनल वेअरसाठी होतं, पण ही जी ज्वेलरी आहे थोडंसं आपण इंडो वेस्टर्न जरी यूज करायचं काम पडलं इंडो वेस्टर्न पॅटर्नमध्ये तरी पण आपण इझिली यूज करू शकतो. आणि मी तरी फर्स्ट टाईम असं काहीतरी रिसीव केलेलं आहे, काहीतरी मागवलेलं आहे आणि बघूया आता कसं दिसतं आहे. कारण मी अजूनही अशी ज्वेलरी आतापर्यंत हातात सुद्धा पकडली नव्हती. मी फक्त इंस्टाग्रामला वगैरे बघितलं होतं, पण फायनली मला चान्स मिळाला आहे तो बोलवण्यासाठी आणि मला आनंद होत आहे की मी ते आज तुमच्यासोबत शेअर करू शकते. सो प्रॉपर बर्ड्समध्ये पॅरोट आहे, पिंक कलरचे पॅरोट्स दिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही ज्वेलरी भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे. सो आता मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे. अगदी छान क्वालिटी आहे. छान पिंक कलरचे पॅरोट्स दिलेले आहेत. इथे कमळ दिलेला आहे, लोटस दिलेला आहे आणि छान दिसत आहे. युनिक ज्वेलरी आहे. सो अशा पद्धतीची बॅक साईडला ॲडजस्टेबल दिलेलं आहे. पूर्ण जे हाफ राऊंड दिलेलं आहे पूर्ण स्टेबल आहे, कुठंच मूवमेंट दिलेली नाही. जसं एक ज्वेलरीमध्ये याच ठिकाणावरून जी मूवमेंट होती ती नाही आहे.
सो अशा पद्धतीची ज्वेलरी दिली आहे. छान वाटतं असं पण काही एकदा ट्राय करायला सगळं मला पण ट्राय करायचंच होतं एकदा तरी. सो अशा पद्धतीची आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे, खूप एकदम व्यवस्थित क्वालिटी आहे. सगळ्यांच्या ज्या प्राईस आहेत ना खूप अंडर अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये रिसिव्ह झाले. अगदी जी फिनिशिंग आहे ना ती खूप व्यवस्थित आहे. इवन स्टोनसुद्धा हाताला लागत नाही आहेत रफ केल्यानंतर. अगदी व्यवस्थित पेस्ट केले गेलेले आहेत. याच्यावर जे पेंट लावलेलं आहे ते पण अगदी व्यवस्थित आहे. सो आणि यावर जे अशा पद्धतीचे इयरिंग्स दिलेले आहेत. छान खालच्या साईडला एक सिंगल बर्ड दिलेला आहे दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीचे. सो चला ट्राय करून बघूया. घातल्यानंतर काही असं लुक दिसतो आहे. छान वाटतंय अगदी. म्हणजे काय बोलू शकतो आपण, एक ॲक्च्युली हा महाराष्ट्रामध्ये नाही इन्क्लूड होत. थोडं मला वाटतं साऊथचंच मे बी ज्वेलरी असावी ही, एक्झॅक्ट नाही माहीत. पण प्रॉपर जर आपण एखादा व्हाईट शर्ट जरी घातला आणि त्यावर जरी वेअर करून इंडो वेस्टर्न लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न केला ना तरीही आपण इझिली करू शकतो. एवढं सुंदर दिसत आहे. छान एक स्टेटमेंट ज्वेलरी वाटत आहे, काहीतरी युनिक वाटत आहे. छान एक युनिक लुक क्रिएट करण्यासाठी तुम्ही नक्की वेअर करू शकता. आणि मी तरी फर्स्ट टाईमच वेअर केलेलं आहे. फर्स्ट टाईम असं काही ट्राय केलं आणि फर्स्ट टाईमच बोलवलं सुद्धा. सो तुमच्यासोबत शेअर करता मला पण छान छान अनुभव येत आहेत ज्वेलरीच्या रिलेटेड आणि मला पण घालण्याचा चान्स मिळतो आहे. सो असं होतं आजचं कलेक्शन. त्यामध्ये फक्त एक सिंगल चोकर इश्यू झालेला आहे. मला त्यातले कुठले कानातले नव्हते. हा जवळपास मला वाटतं फक्त 150 रुपीजचा आहे. ज्यांना गरज असेल ते घेऊ शकतात. क्वालिटी वाईज जर विचार केला तर 150 रुपीजच्या हिशोबाने वर्थ आहे. आणि अशा पद्धतीचं आहे हे. इथलं जी क्वालिटी आहे ना मधातली, म्हणजे मधात जे स्टोन्स लावलेले ते खूप अपडेट नाही आहेत किंवा खूप व्यवस्थित नाही आहेत. एका ठिकाणावरून मला ते बॅक साईडनी त्याचं जे काय फॉईल लावलेलं असतं व्हाईट कलरचं ते निघालेलं दिसत आहे. सो अशा पद्धतीचं हे आहे. आणि इथं पूर्ण मोत्याचं आहे. हे पण घातल्यानंतर छान दिसतं. पण छान दिसतं आहे घातल्यानंतर. यामध्ये जर मला व्यवस्थित एखादं जर याचं लिंक मिळालं अशा पद्धतीचं तर ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. किंवा जर आता मे बी एखादं काय म्हणतो एखादा प्रॉडक्ट होतो असं रेशो, सो अशा वेळेला तुम्ही एक्सचेंजसुद्धा करू शकता. सो अशा पद्धतीचं हा एक रेशो झालेला आहे. यात फक्त चोकर आहे, कुठलाच इयरिंग्स याच्यामध्ये रिसिव्ह झालेले. मध्ये मला हे पार्सल रिसिव्ह झालेले आहेत. अगदी व्यवस्थित रिसिव्ह झालेले आहेत सगळेच प्रॉडक्ट आणि सगळे व्यवस्थित क्वालिटीचे आहेत. आता या सगळ्यांमध्ये मला पर्सनली जर आवडलं, लुक वाईज खूप सुंदर दिसतं आहे. अगदी एलिगंट दिसतो आहे. खूप सुंदर लुक क्रिएट होत आहे. असं विचार केला नाही प्रॉपर थोडं नेहमी जनरली काय होतं ना सारख्याच ज्वेलरी दिसायला लागतात. सो थोडं युनिक जर काही घालायचं असेल तर ही ज्वेलरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मी पण अशा पद्धतीचं नक्की ट्राय करणार आहे. सो छान वाटतं आहे. अगदी सिम्पल सोबर आणि पिंक कलरमध्ये असल्यामुळे खूप छान उठवून दिसतो आहे ते स्पेशली. आणि चला बाकी सगळं जर क्वालिटीचा विचार केला तर प्राईजनुसार जी क्वालिटी आहे खूप व्यवस्थित आहे. अगदी व्यवस्थित क्वालिटी आहे. मग ज्या क्वालिटीमध्ये आपण शॉपमधून परचेस करतो किंवा एखाद्या स्पेसिफिक दुकानातून परचेस करतो सो त्या पद्धतीचीच क्वालिटी रिसिव्ह झालेली आहे. फक्त लास्टला जे एक दाखवलं मी सिंगल चोकर त्याच्यामध्ये थोडंसं मला फरक जाणवत आहे. खूप असं प्रॉपर गोल्ड टोनमध्ये कुठलंच नाही. सगळं मॅट किंवा कॉपर टोनमध्ये आहेत व्यवस्थित. सो अशा पद्धतीचे आजचा हा कलेक्शन होता. प्रयत्न केला की मॅक्झिमम सिम्पल काही वेस्टर्न लुकमध्ये काही ट्रेडिशनल वेअरमध्ये जाईल अशा पद्धतीचं काही ज्वेलरी तुमच्यासोबत शेअर करण्याचं. काही वेस्टर्नमध्ये जाईल, काही ट्रेडिशनलमध्ये जाऊ शकतं, काही इंडो वेस्टर्न पण आपण
यूज करू शकतो. सो अशा पद्धतीचं एक कलेक्शन मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. या सगळ्या कलेक्शनमधलं तुम्हाला कुठलं कलेक्शन छान वाटलं, तुम्हाला कुठली स्पेसिफिक ज्वेलरी छान वाटते ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्हाला. चला, असं हा छोटंसं व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर. बाय बाय.